हॅलो एव्हरीवन, नमस्ते. हा आहे भाग 3 ज्यामध्ये मी काही ना काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे. न्यूरोलॉजिस्टकडे जाण्याची गरज असते एका व्यक्तीला किंवा एका 55+, 60+, 65+ किंवा आधी कमी एज असलेल्याही व्यक्तीला जर काही बॅलन्सचा इश्यू असेल, चक्कर वगैरे खूप वेळा येत असतील तर हे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांकडे जाऊन साधारण 1000 रुपीज पहिली कन्सल्टेशन फी असते आणि त्यानंतर मग नंतरची असू शकते काय 500 रुपये किंवा नेक्स्ट व्हिजिटसाठी वगैरे. तर कारण न्यूरोलॉजिस्टकडे गेल्यानंतर समजा कोणी डायबेटिक असेल आणि डायबेटिक न्यूरोपॅथी असेल, मी आधीच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलं डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये, यामध्ये पायांना तळव्यांना वगैरे सेन्सेशन निघून जातं, थंड गरम वगैरे काही कळत नाही, जखम झाली तरी पण कळत नाही वगैरे, तर किती डेंजरस आहे ते. तर अशा वगैरे केसमध्ये तर न्यूरोपॅथी वगैरे एक्स्ट्रीम केसला जाण्याआधी न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन भेटून काही जे काही मेडिकेशन्स आहेत ते म्हणजे न्यूरोलॉजिस्ट देऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या टॅबलेट्स असतात. गॅबापेंटिन, गॅबापिन 0/100 नाही, गॅबापिन समथिंग अशी आहे. नंतर प्रेगाबालिन, ते गाबा नावाचं एक काहीतरी ब्रेन रिलेटेड एक आहे ते, तर त्याच्यावरून ही नावं आहेत आणि दीज आर नॉट सजेशन्स, दिस इज डिस्क्लेमर. अशा वेगवेगळ्या प्रकारची नावांची औषधी आहेत, म्हणजे हे न्यूरोपॅथी वगैरे त्यासाठी वगैरे, न्यूरोपॅथिक पेनसाठी वगैरे. तर तर अशा टाईपचे काय कुठल्या डोसेजमध्ये ते सगळं डॉक्टर सजेस्ट करू शकतात. दिस इज नॉट अ सजेशन ॲट ऑल. कोणाचं किती काही म्हणजे रिक्वायरमेंट आहे त्यानुसार न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सजेस्ट करू शकतात. तर हे जाऊन भेटणं आहे न्यूरोलॉजिस्टकडे ज्यांना म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी वगैरे प्रॉब्लेम आहे. बॅलन्सचा जर इश्यू असेल 55, 60, 65+ एज्ड इंडिव्हिज्युअलला, व्यक्तीला, तर म्हणजे त्यांना जाऊन काहीतरी ते, कारण ब्रेनच्या रिलेटेड इश्यू असू शकतो जेव्हा बॅलन्सचा इश्यू असतो किंवा चक्कर येत असते परत परत, तर ते प्रॉपर मेडिकेशन्स प्रोव्हाइड करू शकतात. त्यानंतर व्हायटॅमिन B12च्या इंटेकबद्दल ते सजेस्ट करू शकतात. 1500 इंटू 1500च्या MCG इज अ युनिट, नॉट MG, नॉट मिलीग्रॅम, आय एम टॉकिंग MCG. 1500 MCGच्या म्हणजे व्हायटॅमिन B12च्या टॅबलेट येतात, तशा दिवसातून 2दा की काय, मी जे काही ऐकलेलं आहे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरकडून, तर 1500 MCGच्या 2 म्हणजे 3000 MCG, 2500 ते 3000 MCG पर्यंतचा इंटेक केला जाऊ शकतो एका दिवशी, बाय ओनली आफ्टर सजेशन ऑफ अ डॉक्टर. ओके. सो तर ते सजेस्ट करू शकतात. तर किंवा बाकी काही इंटेक, न्यूरोबियॉन टॅबलेट असेल किंवा आणखीन काही एक पाल्मिजेस नावाची पण एक कॅप्सूल येते, ज्याची म्हणजे इट इज काइंड ऑफ फूड लाईक फॉर द नर्व्स किंवा नर्वस सिस्टीमसाठी. मला जास्त माहीत नाही आहे, मी जस्ट रफली वरून सांगतोय. आपण गुगल करून इन्फॉर्मेशन सर्च करू शकता, आपण डॉक्टरांना सुद्धा भेटू शकता, कन्सल्ट करू शकता याबद्दल. पण हे सगळं काही ना काही आहे, मेडिकल सायन्स ॲडव्हान्स होत आहे. सो ते सगळं ज्ञान तुम्ही घेऊ शकता डॉक्टरांकडून. आणि बाकी काही ना काही आणखीन पण इन्फॉर्मेशन मी शेअर करतो. मी जस्ट पॉईंट्स मेन्शन केलेले आहेत इथे. अच्छा, शुगरच्या टेस्ट रिलेटेड थोडं काही सांगतो. सकाळी फास्टिंगची शुगर म्हणून घेतली जाते, म्हणजे रात्री समजा 9 वाजता आदल्या दिवशी डिनर केलेलं असेल तर नेक्स्ट दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत काही खायचं नाही, फक्त पाणी पिण्यासाठी अलाउड असतं. आणि त्यानंतर सकाळी 9 वाजता घरात येऊन किंवा लॅबमध्ये जाऊन शुगर सॅम्पल ते लोक घेतात आणि ह्याला म्हणतात फास्टिंग शुगर. आणि त्यानंतर मग जेवायचं आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर 2 तासांनी ती शुगर किंवा ती म्हणजे जेवण पचल्यानंतरची शुगर जेव्हा म्हणजे दुपारी 12 वाजता 2 वाजता किंवा जे काय त्याप्रमाणे घेतली जाते, त्याला PP असं म्हटलं जातं, पोस्ट लंच शुगर. ओके. दुसरी माहिती, बॅड कोलेस्ट्रॉल LDL जे आहे ते असतं बॅड कोलेस्ट्रॉल. अच्छा, एका मेडिकल सेंटरला घेऊन जाताना पेशंटना व्हीलचेअरवरून घेऊन जाताना ही काळजी घ्यावी की असा रॅम्प समजा असेल वर फेसिंग करणारा, वर जाताना म्हणजे वर जायचं असेल, चढण असेल, तर तेव्हा मागच्या साईडने पुश करावं व्यक्तीने जो व्हीलचेअरला कंट्रोल करत आहे, आणि पेशंटचं फेस पुढे असणार, समोर असणार. आणि जिथे चढण वर असते तिकडे
असं चेहरावर, आणि मागून पुश करणारी व्यक्ती आहे त्याचाही चेहरा त्या डिरेक्शनमध्ये असं. पण जेव्हा तिकडून त्या मेडिकल सेंटरमधून किंवा हॉस्पिटलमधून किंवा बाहेर निघायचं असेल तेव्हा स्लोपवरून आता खाली उतरायचं आहे, तर तेव्हा तसंच प्रमाणे जसं वर गेलो त्याच प्रमाणे खाली नाही उतरायचं आहे, पण व्हीलचेअर रिव्हर्स करायची आहे, उलटी करायची आहे. कारण आणि जे व्हीलचेअर जो कंट्रोल करतोय त्याने हळूहळू खाली स्लोपवरून उतरायचं आहे आणि रिव्हर्स प्रकारे खाली उतरतोय पेशंट असं. हे असं केल्याने पेशंट चेहऱ्यावर पडणार नाही, तोंडावर पडणार नाही, मार नाही लागणार. कारण जर स्लोपवरून कंट्रोल गेला, कारण व्हीलचेअरवर असं काही युजली नसतं, काही पेशंटला असं काही पट्टा किंवा असं होल्ड करून ठेवायला, तर पेशंट कॅन फॉल डाऊन आणि आधी ऑलरेडी जे काही जर वीकनेस आहे किंवा हाडाचे इश्यू असतील, काही जे काही असेल ते आणखीन उलटं डबल आणखीन तिकडे काही हे होऊ शकतं. त्यामुळे ही केअर घेतली पाहिजे. व्हीलचेअर फिरवून म्हणजे जो कंट्रोल करतोय व्यक्ती मागची व्यक्ती त्याने खाली व्हीलचेअरला धरून खाली आणायचं आहे आणि म्हणजे समोर जो पेशंट जो आहे त्याचा चेहरा स्लोपवरून असा खाली उतरत असं खाली येत आहे. म्हणजे चेहरा तिथे मेडिकल सेंटरकडे बघत आहे आणि व्हीलचेअर खाली उतरत आहे, याप्रमाणे जायचं आहे. ओके. हार्ट अटॅकच्या रिलेटेड बेसिक एकदम जे कार्डियक डॉक्टर्सकडून पण ऐकलं जातं, तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये सुद्धा ऐकू शकता, की मी स्वतः माझ्या घरात ठेवलेली आहे सिनियर सिटीजनसाठी किंवा माझ्यासाठी कोणाहीसाठी सॉर्बिट्रेट टॅबलेट आणि डिस्प्रिन टॅबलेट. सॉर्बिट्रेट नावाची टॅबलेट 25 रुपयाची, 22 ते 25 रुपयाची सुद्धा मिळते, छोटी स्ट्रीप मिळते, एका चांगल्या कंपनीची मिळते. पण मी विकत घेताना आता गेल्या 1 महिन्यापूर्वी साधारण तर मला 2026 सालाची एक्सपायरी डेट मिळत होती त्या टॅबलेटची, म्हणून मी जरा दुसऱ्या कंपनीची घेतली, तर ती मला 45 रुपयाची मिळाली. त्याच्यात भरपूर टॅबलेट्स आहेत. तर ही एक इमर्जन्सी टॅबलेट आहे. आणि दुसरी म्हणजे एवढ्या स्वस्तात आहे, मी म्हणालो की 20 ते 25 रुपयाची स्ट्रीप मिळते किंवा 45 रुपयाची दुसऱ्या कंपनीची मिळते. कुठलीही एक घरात ठेवणं गरजेचं आहे प्रत्येका व्यक्तीला. आणि हल्ली तर हार्ट अटॅक यंग लोकांना सुद्धा येतात, 35 इयर्स किंवा आसपासच्या एजचा. सो किती लोकांना आलेले आहेत आणि अनफॉर्च्युनेटली पीपल हॅव लॉस्ट देअर लाईफ. सो सॉर्बिट्रेट एक साधी ही टॅबलेट 25 रुपयाची किंवा 45 रुपयाची घरात ठेवणे. दुसरी डिस्प्रिन टॅबलेट जी मला वाटतं 5-10 रुपयाची काहीतरी येते किंवा फार 10-12 रुपयाची येत असेल एक स्ट्रीप. तर पण डिस्प्रिन टॅबलेट फ्रेश ठेवा. ओके, म्हणजे थोड्या महिन्यांनी एक नवीनवाली आणून म्हणजे ठेवा. आणि तर डिस्प्रिन जी टॅबलेट जेव्हा इमर्जन्सी असते, एक्स्ट्रीम इमर्जन्सी, म्हणजे हार्ट अटॅक आलेला आहे असं माहीत आहे घरातल्या कुठल्याही व्यक्तीला, सिनियर सिटीजनला किंवा स्वतःला, तर तेव्हा एका एक ग्लास पाण्यात डिस्प्रिन टॅबलेट विरघळवायची आणि ते पियायचं पाणी. आणि जी सॉर्बिट्रेट टॅबलेट आहे, सॉर्बिट्रेट 10 ml किंवा अशी 10 नाही वाटतं, मला वाटतं, आय थिंक. ते तुम्ही डॉक्टरांना विचारा पहिलं आणि ते ठेवा घरात. ते सॉर्बिट्रेट 10-20 पण येते मला वाटतं, आय थिंक 10 जे काय असेल ते 10-20 जे काय असेल डॉक्टरांना विचारा कुठली काय ती. आणि ती जिभे खाली ठेवायची असते. हे सगळं तुमच्या म्हणजे सगळं नॉर्मल लाईफ असताना सगळं हे डॉक्टरांबरोबर बोलून घ्या, आपल्या फॅमिली डॉक्टरबरोबर. तर ती डिस्प्रिनचं पाणी पियायचं असतं आणि त्यानंतर सॉर्बिट्रेट टॅबलेट जी आहे ती जिभेखाली ती ठेवून द्यायची असते. आणि बसून नाही राहायचं आहे, हॉस्पिटलमध्ये जायचं आहे पेशंटला घेऊन, किंवा एकटी व्यक्ती असेल, अनमॅरिड एकटी सिंगल व्यक्ती, तर जायचं आहे. So, see, these are all important things that one has to remember. I am also 39 and probably I will be, I don't know, unmarried for lifetime. So, I do take care of all those precautions की काय करायला पाहिजे किंवा कसं काही in the future. So, मी आणखी एक लिस्टसुद्धा प्रिपेअर केली आहे मी स्वतः. My mother, who is BSc chemistry, physics, she has gained a lot of knowledge over the years about Ayurveda,
तर माझ्याकडे आयुर्वेदाची आता मी स्वतःसाठी, माझ्या स्वतःच्या ओल्ड एजसाठी इनफॅक्ट, आणि ऑब्व्हियसली पेरेंट्ससाठी सुद्धा मी आतापासून मी प्रिपरेशन करत आहे. मी म्हणजे जे काही नॉलेज मला मिळालेलं आहे, आणि माझ्या घरात आयुर्वेदिक किती काही काही गोष्टी असतातच, जसं की लाक्षादी गुगुळ, ते हाडांच्या म्हणजे पेनसाठी वगैरे असतं, किंवा आवळा टॅबलेट्स किंवा मोरिंगा टॅबलेट्स. आवळा आणि मोरिंगा टॅबलेट्स एकत्र असतात त्या, म्हणजे कन्झ्युम करायच्या. ते सगळं आयुर्वेदिक डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वगैरे ते करायचं. पण नॉलेज, इन्फॉर्मेशन म्हणून माझ्याकडे एवढं काय काय आहे की ते मी स्वतःसाठी लिस्ट प्रिपेअर केलेली आहे. हळदीच्या सुद्धा टॅबलेट्स येतात, त्या कुठल्या कंपनीच्या वापरायच्या किंवा कुठल्या बेटर आहेत वगैरे. तर ते सगळं म्हणजे माझं म्हणजे पुरा ओव्हरऑल किती स्टडी आहे. नंतर मेथीच्या टॅबलेट्स कुठल्या येतात, नंतर कारल्याच्या कुठल्या, नंतर नीमच्या कुठल्या, तर शंखपुष्पी ब्रेनसाठी टॉनिक आहे ते. त्यानंतर ब्राह्मी, ते ब्रेनसाठी टॉनिक आहे. ब्राह्मी वनस्पती आहे, ब्राह्मीच्या टॅबलेट्स येतात. आणि तर ते सिनियर सिटिझन्ससाठी वगैरे आयुर्वेदिक डॉक्टर सल्ला वगैरे देऊ शकतात. तर ते हे सगळं जे काय आहे ते माझी खूप मोठी एक अशी लिस्ट आहे, आणि ती मी लिस्ट अपग्रेड करत जाणार आहे. तर काही ना काही हे सगळं इन्फॉर्मेशन मी व्हिडिओमधून पण मी शेअर करेनच. ॲज ऑफ नाव तर ती लिस्ट मोठी खूप बनली आहे, अपग्रेड पण करतो आहे मी. तर जेवढी होईल तेवढी माहिती मी देत जाणार. तर ॲज ऑफ नाव हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर हां, ते सॉर्बिटेट आणि त्या डिस्प्लिनबद्दल बोलत होतो, जे डॉक्टरांचा सल्ला घ्या, घरामध्ये डिस्प्लिन आणि सॉर्बिटेट ठेवा, आणि कसं ते कन्झ्युम करायचं बेसिक नॉलेज तर मी दिलेलं आहे. आणि डॉक्टरांशी पण बोलून घ्या याबद्दल इमर्जन्सी केससाठी, आणि ते कन्झ्युम करून हॉस्पिटलमध्ये जायचं असतं. आणि मी एक हे सांगेन की ते हॉस्पिटलमध्ये जाताना तेव्हासुद्धा ती सॉर्बिटेटची एक स्ट्रीप आणि डिस्प्रिनची स्ट्रीप जी आहे, एक पाण्याची बाटली घेऊन सोबत जायचं रस्त्यात वगैरे. आणखीन कळा मारत असल्या हार्टमध्ये वगैरे, तर तेव्हा ते दीज आर ब्लड थिनर्स, रक्त पातळ करण्याच्या गोळ्या आहेत. रक्त क्लॉटिंग होतं आणि त्याने वगैरे हार्ट अटॅक येतो. किंवा एक ॲट्रियल फिब्रुलेशन नावाची सुद्धा एक टर्म आहे. आय एम नॉट शुअर वेदर आय एम प्रोनाऊन्सिंग इट राईट. यू कॅन सर्च इट ऑन गुगल. ॲट्रियल फिब्रुलेशन काइंड ऑफ असं काही एक टर्म आहे, ज्यामध्ये ब्लड क्लॉट हार्टमध्ये फॉर्म होते, आणि ती ब्लड क्लॉट जाऊन ब्रेनपर्यंत जाते, आणि ब्रेनमध्ये कुठल्या ह्याला डॅमेज करू शकते, स्पीचला डॅमेज करू शकते, किंवा ब्रेनमधल्या कुठल्या काही शरीरात फंक्शन करायच्या कुठल्या एका नवला वगैरे डॅमेज करू शकते. किंवा चेहऱ्यावरून नीट न बोलणं, किंवा हे असं वगैरे तोंडाचं वगैरे, किंवा एसिमेट्रिक वगैरे असं होणं कुठल्या एका साईडला वगैरे. सो दीज असं कोणी दिसतलं कधी असं किंवा होतं, इट इज ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेम. इट माइट बी अ केस ऑफ ॲट्रियल ते फिब्रुलेशन जे काय आहे ते टर्म. आणि लगेच फटाफट न्यूरोलॉजिस्ट कार्डियककडे पेशंटला घेऊन जायचं. तर मी आय एम गिविंग म्हणजे हे काय की डॉक्टरांकडे घेऊन जावा. दे आर एवढं डिग्र्या मिळवलेल्या असतात, ते आर हॅव्हिंग द प्रॅक्टिस ऑफ सेव्हरल इयर्स. सो दे विल गिव्ह द राईट सजेशन्स, जे काय आहे ते काय पुढचं काही टेस्ट वगैरे करायला. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये नाही ते तर दुसरं झालं की ते सिमेट्री किंवा बोलण्याचं वगैरे. पण जर हार्टचं मी बोलत होतो, तर दीज आर ब्लड थिनर्स, आणि अजून वेगवेगळे सुद्धा ब्लड थिनर्स असतात. थोडीफार मी माहिती देतो, हे कन्झ्युम करण्याबद्दल नाही आहे, हे एकदम हायर लेवलचे वगैरे असतात. आणखी म्हणजे जर जेव्हा एकदम इश्यूज होतात तेव्हा, तर वेगवेगळे म्हणजे एवढंच मला म्हणायचं आहे की मेडिकल सायन्स प्रगत झालेलं आहे, आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स अवेलेबल आहेत. आणि एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं की जे अल्कोहोल कन्झ्युम करतात किंवा स्मोकिंग करतात वगैरे, किंवा माहितीतले वगैरे सुद्धा लोक समाजामध्ये जे असतात, त्यांना हे अल्कोहोल कन्झम्पशन, स्मोकिंगबद्दल हे सगळं स्टॉप करायला पाहिजे. कारण ह्या सगळ्या लाईफच्या खऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यावर म्हणजे खर्च वगैरे जे काही असतात स्वतःची हेल्थ, स्वतःचं शरीर प्रोटेक्ट करण्यासाठी, तर यासाठी खर्च करण्यासाठी पैसे वाचवले पाहिजे, कारण इमर्जन्सी कधीही कोणाला येऊ शकते. तर हां, तर काय म्हणायचं होतं, हां, तर वेगवेगळे ड्रग्ज येतात ॲलोपॅथीमध्ये. जसं की आता मी म्हणालो की डिस्प्रिन आहे, किंवा ते हे काय आपलं म्हणालो ते सॉर्बिटेड टॅबलेट आहे, 10 काही 20 mg, मला आठवत नाही काही असते ती 10 की 20 mg. डॉक्टरांना विचारा, मग कशी पण मी म्हणालो. आणि नंतर ॲपिक्सा बँड 2.5 नावाची वगैरे अशी असते एक, ॲपिक्सा एड नावाची सिमिलर आहे ड्रग्स वगैरे. आणि नंतर दुसरी काही असतात काही बिसो टी 2.5, नंतर बिसो 5 नावाची पण आहे, बिसो टी 2.5/40. दुसरी येते बिसो 5/40. बिसो टी
BSO-5/40. आता हे म्हणजे काय असतं तर ते असं असतं की बिसो नावाचा जो कॉम्पोनंट असतो त्या गोळीमध्ये मी अजिबात सजेस्ट देत नाही. हे एकदम हार्टचं वगैरे जेव्हा वगैरे हायर लेवलच्या गोष्टी असतात तर तेव्हासाठी अशा टाईपचे काही ड्रग्ज अवेलेबल असतात. तर म्हणजे ज्यांना इन्फॉर्मेशन नाही आहे त्यांच्यासाठी मी जस्ट इन्फॉर्मेशन देतोय की असं म्हणजे घाबरून जाऊ नये. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज अवेलेबल आहेत म्हणजे फार्मसीमध्ये जे डॉक्टर प्रॉपर काही तो डोस तो देणार डिपेंडिंग ऑन जे काही टेस्ट वगैरे जे काही ते बघणार ECG किंवा एक्सरे बाकी नंतर ब्लड टेस्ट वगैरे सगळं जे काही ट्रायग्लिसराईड वगैरे लेवल आहे तर ते एपिक्साबॅन 2.5 म्हणालो किंवा ते दुसरं काय म्हणालो BSO-T बद्दल बोलत होतो. BSO-T 2.0 तर टी म्हणजे ना टेल्मासर्टन असं काहीतरी एक ड्रग आहे. मला प्रॉपर माहीत नाही. आय एम एन इंजिनियर. मी जस्ट एक रफ सांगितलं. तुम्ही गुगलवर जाऊन बघू शकता. टेल्मासर्टन असं काही आहे. तर ते BSO-T 2.5/40 असं जेव्हा म्हटलं जातं जस्ट इन्फॉर्मेशन देतोय तर त्याच्यामध्ये BSO 2.5 असतं आणि T स्टँड्स फॉर टेल्मासर्टन ज्याला स्लँगमध्ये टेल्मा असंही म्हटलं जातं. टेल्मा 40. तर ते टेल्मा जे आहे ते 40च्या प्रमाणात असतं. 40 mg असतं आणि BSO हे 2.5 mg असतं. म्हणून त्या गोळीचं नाव बनतं BSO-T 2.5/40 असं म्हटलं जातं किंवा BSO-T 5/40 असं म्हटलं जातं. याचं म्हणजे एक्सप्लेनेशन मी जस्ट दिलं. तर BSO-T 5 चा अर्थ हे असतो की त्याच्यामध्ये BSO 5 mg आहे आणि T म्हणजे जे टेल्मासर्टन काही टेल्मा 40 ज्याला म्हणतात ते 40 जसं नावातच आहे त्याच्यात ते 40 mg मध्ये असतं. तर असं आहे. तर एकाचं त्याच्यामधलं हे जे BSO आणि T एकाचं फंक्शन आहे ब्लड थिनरचं काम आहे आणि एक BPsच्या रिलेटेड आहे असं. तर ही जेवढी झाली तेवढी मी माहिती शेअर केली. नंतर ते एपिक्साबॅन 2.5 वगैरे ते पण दे आर ब्लड थिनर. त्याच्यामध्ये पण मला माहीत नाही आहे की 2.5 आहे त्याच्यावरचं पण पॉवर की काही येतं नाही येतं वगैरे. जस्ट बेसिक एकदम इन्फॉर्मेशन मी जस्ट सांगितली आणि दिस इज डिस्क्लेमर की दिस इज नॉट अ मेडिकल ॲडवाईस ॲट ऑल बिकॉज दीज आर ऑल हायर लेवल थिंग्स. म्हणजे कार्डियॅकने वगैरे न्यूरोलॉजिस्टने वगैरे पेशंटला सजेस्ट करायची. बट एक जस्ट एक इन्फॉर्मेशन दिली की अशा टाईपचं आहेत बाहेर ड्रग्स आणि घाबरू नये पेशंट्सनी. नंतर ॲस्पिरिन 75 mg अशी पण येते. ते मला वाटतं डिस्प्रिन जी टॅबलेट येते मग अशी जे ब्लड थिनर म्हणालो ती 375 किंवा 375 किंवा अशी काही mg असते. आठवत नाही मला एक्झॅक्टली. आणि ॲस्पिरिन 75 mg वगैरे अशी वगैरे पण येतात. दीज आर ऑल ब्लड थिनर्स. तर ब्लड थिनर काय कशासाठी तर रक्त पातळ करण्यासाठी, रक्ताच्या क्लॉट्स बनू नये. आपल्या हार्टच्या आर्टरीज इथे जे सप्लाय करतात ब्लड शरीराला इकडे तिकडे त्यामध्ये. आणखी एक बेसिक इन्फॉर्मेशन सांगतो की पल्मनरी आर्टरी नावाची जी आर्टरी असते दॅट इज द ओनली आर्टरी शरीरातली जी इम्प्युअर ब्लड हार्टमधून कॅरी करून लंग्सकडे घेऊन जाते त्याला ऑक्सिजनेटेड बनवण्यासाठी. बाकी आर्टरीज ज्या शरीरातल्या ज्या असतात त्या प्युअर ब्लड हार्टमधून काढून दुसरीकडे घेऊन जातात. ओके. आणि व्हेन्स असतात त्या शरीरातलं इम्प्युअर ब्लड आणून हार्टकडे आणतात. सो हे बेसिक इन्फॉर्मेशन जे शाळेत शिकलेलो आहे किंवा 10वी-12वीमध्ये जे शिकलेलो आहे ते मी बेसिक शेअर केलं. आणखी एक इन्फॉर्मेशन मी शेअर करू इच्छितो की ब्लड प्रेशर टेस्टिंग मशीन. आता ते असं तो मर्क्युरी असा वर जातो आणि ते असं एका व्यक्तीने असं ते लावायचं हाताला आणि ते असं फुलवायचं ते असं दाबत राहायचं असं असं आणि ते तर ते असे आहेत मशीन्स. पण आता मी मला माहीत आहे की कार्डियक डॉक्टर्सकडे सुद्धा अशा आता इलेक्ट्रॉनिक मशीन्स आहेत की ज्यामध्ये ते असं ते फ्लॅपर ओपन बंद करायचं आणि ते मर्क्युरी ते तिकडचा तो बघायचा की किती असं जातो मॅन्युअली वगैरे. तर त्याबदली आता इलेक्ट्रॉनिक म्हणजे डिस्प्ले मशीन्स आलेले आहेत. 999 रुपयाची मी स्वतः घरात विकत घेतलेली आहे मशीन. इंडियन मेकची मशीन. दुसरी अजून आणखीन पण कंपनी आहे, फेमस कंपनी आहे ज्याची 2300ला विकतं मेडिकल स्टोअरवाले. तर त्या आहेत मशीन्स आणि ते हाताला ते आपण ते पट्टा तो लावायचा आणि त्यानंतर ते BP घरातल्या घरात टेस्ट केलं जाऊ शकतं. आणि ब्लड प्रेशर इज अ सायलेंट किलर.
कळत नाही ब्लड प्रेशर कधी वाढतं. आताच एक अनफॉर्च्युनेट हा व्हिडिओ बनवायच्या जस्ट 2-3 दिवस आधी मध्य प्रदेशमध्ये पण एक न्यूज ऐकली की ज्यामध्ये अँझायटी होऊन वन मॅन लॉस्ट हिज लाईफ. लिफ्ट इलेक्ट्रिसिटी बंद झाली आणि मूल काहीतरी अर्धवट अडकलेलं किंवा काय. सो दिस इज सडन इव्हेंट ज्यामध्ये अँझायटी होऊन स्वतःच्या मुलासाठी ते ब्लड एकदम कितीतरी रेस झालं आणि 2-3 मिनिटांनी इलेक्ट्रिसिटी आली आणि एव्हरीथिंग वॉज नॉर्मल, बट द मॅन लॉस्ट हिज लाईफ अनफॉर्च्युनेटली. सो असं इव्हेंट्स म्हणजे होऊ नये. पण ब्लड प्रेशर म्हणजे ऑलरेडी हाय असू शकतं अशा केसेसमध्ये आणि ते या वेळेला अजून शूट होऊ शकतं. तुम्ही गुगलवर चेक करू शकता. 180 अपर लिमिट, सिस्टॉलिक लिमिट. अपर लिमिट जी असते त्याला सिस्टॉलिक म्हणतात आणि खालची जी लेवल असते त्याला डायस्टॉलिक म्हणतात. तर 120/80 हे नॉर्मल रेंज आहे ब्लड प्रेशरचं, नॉर्मल व्यक्तीचं असलं पाहिजे. आणि तर ते 180च्या वर वगैरे गेलं तर इट कॅन कॉज ब्रेन स्ट्रोक, म्हणजे हार्टमध्ये क्लॉट फॉर्म होऊन वगैरे ब्रेनमध्ये जाऊन कुठल्या फंक्शनला वगैरे, स्पीचला वगैरे अफेक्ट करू शकते. म्हणजे बोलणं इम्प्रॉपर होणं, एसिमेट्री ऑफ माउथ आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणालो. सो 180 ही एवढी डेंजर लेवल आणि जास्त काही कळतसुद्धा नाही व्यक्तीला, एवढं वर गेलेलं आहे वगैरे. आणि त्याच्याही पुढची स्टेज ही असते, जर आणखीन ब्लड प्रेशर वर जाणं म्हणजे ब्रेनमध्ये हॅमरेज होणं, ब्रेन हॅमरेज इट इज कॉल्ड. म्हणजे ब्रेनमध्ये ते ज्या रक्तवाहिन्या जे तिथे आहेत ते जाऊन तिथे ते फुटणं, म्हणजे ब्लड तिथे काय म्हणू लीक होणं तिकडे. अँड इट कॅन बी इट इज फॅटल, म्हणजे पुढे त्यामध्ये होऊ शकतं ते. सो हे सगळं अवॉइड करण्यासाठी स्ट्रेस, टेन्शन वगैरे आहे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. इवन आय हॅव स्ट्रेस, आय हॅव, कोणाला नाही आहे, प्रत्येकाला आहे. सो वी शुड सी टू इट की होईल तेवढं रिलॅक्स राहणं आणि होईल तेवढं काही ना काही ब्रीदिंग एक्सरसाइजेस करणं. ब्राह्मी मी एका शॉर्टमध्ये सुद्धा सांगितलेलं, त्याला भरपूर लाईक्ससुद्धा दिले तुम्ही सगळ्यांनी, व्ह्युअर्सनी, माझ्या व्ह्युअर्स अँड सबस्क्रायबर्सनी, थँक्यू फॉर दॅट. ही ब्राह्मी श्वसनाच्या आजारासाठी आणि हे माइंडसाठी ही म्हणजे चांगली आहे. तर ते प्रोव्हाइडेड कन्सल्टेशन ऑफ आयुर्वेदिक डॉक्टर करून किती वेळा घ्यायला सांगतायत, एकदा घ्यायला सांगतात, 2दा घ्यायला सांगतात. बैद्यनाथ कंपनीच्या ब्राह्मी टॅब्लेट्स माझ्या घरात असतात. तर दुसऱ्याही कंपनीचे असू शकतात, माझ्याकडे बैद्यनाथचे असतात. मी काही प्रमोट नाही करत आहे. तर असं आहे. शंखपुष्पी ते पण ब्रेनसाठी आहे चांगलं. तर चैतन्य फार्मा नावाची कंपनी आहे, त्याची छोटीशी अशी डबी येते, ग्रीन कलरचं बूच आणि व्हाईट बॉटल, आयुर्वेदिक स्टोर्समध्ये मिळते. तर त्या कंपनीचे प्रिफर होते माझ्या घरात शंखपुष्पी टॅब्लेट्स. हां, तर मग अशी BP मशीनबद्दल मी बोलत होतो. तर त्या BP मशीनमध्ये पल्ससुद्धा मेजर करून दाखवतो. सिस्टॉलिक, डायस्टॉलिक काय असतं ते पण मी सांगितलं. 120/80 नॉर्मल आहे. आणि ब्लड थिनर देऊन ते जशा टॅब्लेट्स जे आहेत तर ते जेव्हा हाय होतं 160, 170 वगैरे असतं, तर तेव्हा ते वेगवेगळे कॉम्बिनेशन वगैरे देऊ शकतात. कोणाला BSOT 2.5, कोणाला BSOT 5 देऊ शकतात डॉक्टर, किंवा हे ॲस्पिरिन किंवा हे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये सकाळी किती, दुपारी किती, काय त्यानुसार, किंवा नंतर ॲपिक्साबॅन, ते पण आय थिंक आय मीन ब्लड थिनरच आहे ते काइंड ऑफ. आणि आणखी एक गोष्ट सांगतो की कितीतरी औषधं आहेत ना, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या येतात वेगळ्या, नंतर त्या डॉक्टर देऊ शकतात. तर हे सगळं कसं आहे की डॉक्टरांनी सांगून कोलेस्ट्रॉल किती वेळा घ्यायच्या आहेत, की ह्याच्या किती घ्यायच्या आहेत. कोणाला ट्रायग्लिसराईड्सच्या दिल्या जाऊ शकतात. ट्रायग्लिसराईड्स काही प्रमाणात शरीरात हवे, पण ते किती हवे, मला वाटते 160ची लेवल आहे मॅक्सिमम. तर ते जर जास्त झालं तर ते कंट्रोलमध्ये करायला किती, तर त्याच्यासाठी पण ॲलोपॅथी स्ट्रॉंग गोळ्या आहेत. तर आणि आयुर्वेदिक डॉक्टरांशी बोला. किडनी, लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी वगैरे वॉर्म वॉटरमधून हे काय धणे, जिरे पावडर वगैरे घ्यायची का, तर हे वगैरे म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरांचा सुद्धा विचारा. किंवा जनरल लाईफमध्ये की कुठल्याही गोळ्यांबद्दल, ॲलोपॅथी गोळ्या वगैरे ज्या खाल्ल्या जातात तर त्यांचे किडनी, लिव्हरवर वगैरे इफेक्ट होतातच. आय एम नॉट टॉकिंग अबाउट एनी पर्टिक्युलर टॅब्लेट, कुठल्याही जनरल ॲलोपॅथी टॅब्लेटचं. तर हे किडनी, लिव्हरवर इफेक्ट न होण्यासाठी विचारा आपल्या स्वतःच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना की
हेच धणे जिरे पावडर वगैरे वॉर्म वॉटरमधून वगैरे सकाळी वगैरे घ्यायचं का? आणि बाकी ॲवोकॅडो फळं वगैरे खायचं का? विचारा. कमी GI असलेलं फळ आहे तर ते चालणार का? नंतर आणखी एक माहिती सांगतो. शुगर पेशंट्सनी अवॉइड करण्यासाठी फळ म्हणजे वॉटरमेलन. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 72च्या आसपासचा वगैरे आहे, जे काय गुगलवर मी माहिती वाचली आहे त्यामुळे. म्हणजे इट इज अ हाय ग्लायसेमिक इंडेक्स. हे फळ ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एक कुठलाही पदार्थ जे खाल्ल्यानंतर त्याचं ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतं शरीरामध्ये आपलं, तर ते किती वेळाने कळतं. हळू स्लोली साखर आपल्या रक्तामध्ये उतरणार असं फळ असतं, ते चांगलं असतं. म्हणजे किंवा एकदम लो GI, जसं की ॲवोकाडो मी म्हटलो, त्याचं GI किती आहे, काय 10-15 काय किती आहे माहीत नाही. अंड, एग, त्याचं येल्लो तर अवॉइडच करणे. आणि व्हाईट जे आहे ते साधारण, हे बघा, हे मला माहीत नाही, साधारण मला कोणी सांगितलं आहे, साधारण 3 ग्रॅम प्रोटीन असतं एका व्हाईट एगमध्ये. कन्फर्म करा तुम्ही किती असतं काय ते वगैरे. तर ते जर कोण नॉन व्हेजिटेरियन्स असतील तर. आणि ऑइली पदार्थ तर सगळ्यांनी अवॉइड केले पाहिजे. होईल तेवढं. रेस्टॉरंटमधून पण ऑइल वगैरे जे घालून दिलं जातं. सॉरी, हा व्हिडिओ खूप लाँग झाला आहे. मी साधारण 10 ते 12 मिनटं वगैरे तिथे कट करतो व्हिडिओला, नंतर मी नेक्स्ट पार्ट बनवतो. बट दिस व्हिडिओ हॅज बिकम व्हेरी लाँग. 26-27 मिनटाचा झाला आहे. बट आय होप जी काही माहिती शेअर केली इट वॉज लाईक व्हेरी मच युजफुल फॉर एव्हरी वन. सो इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत आहात तर त्याबद्दल धन्यवाद. तर डॉक्टरांना आणि विचारा आपल्या लिंबू पाणी वगैरे पियायचं का, थंड नसलेलं लिंबू पाणी, म्हणजे फॅट वगैरे कंट्रोलमध्ये वगैरे ठेवण्यासाठी. तर अजून काही ना काही इन्फॉर्मेशन, काही ना काही आहे मी नोट डाऊन वगैरे केलेली, पण जितकं जमलं तेवढं मी अजूनपर्यंत शेअर केलेलं आहे. आणि असेच भरपूर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी जेवढं जमेल तेव्हा, वेळ मिळेल तेव्हा मी बनवेन. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. काळजी घ्या, बरे राहा. ओके. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चॅनलला सपोर्ट करायचं असेल फायनान्शियली, काही डोनेशन देऊन, तर ₹1, ₹2 किंवा काही कुठलीही अमाऊंट करायचं असेल तर UPI ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन केलेलं आहे. डोनेशन इज नॉट कंपल्सरी. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग. काळजी घ्या. बाय बाय.